ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीच्या भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत होत्या. पण त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली. त्यांची लेक आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतीच लोकशाहीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती आईबद्दल व्यक्त झाली आहे. 16 ऑगस्टला त्यांचं निधन झालं, तर 31 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवशी ती खास गोष्ट करणार होती. याचा खुलासा तिने या मुलाखतीत केलाय. तेजस्विनी म्हणाली की आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे आई वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला आमच्या आईसाठी खूप काही करायचं होतं. आमचे वडील गेले तेव्हा सुद्धा आम्हाला त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. ते सगळं राहूनच गेलं. तेव्हा आम्ही ठरवलेलं की आपण आईसाठी तरी सगळ्या गोष्टी करू. पण आई 16 ऑगस्टलाच आम्हाला सोडून गेली. खरं तर त्यानंतर अगदीच 15 दिवसांनीच 31 ऑगस्टला तिचा वाढदिवस होता. त्यावेळी आम्ही तिच्यावरचं एक पुस्तक प्रकाशित करणार होतो. पण अचानक 3 दिवसात सगळ्या गोष्टी बदलल्या. 12 तारखेला आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आईला थंडी वाजून ताप आला आणि तेवढंच काय ते निमित्त ठरलं. त्यानंतर 3 दिवसांनी ती आम्हाला सोडून गेली. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन की जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत काही गोष्टी ठरवल्या असतील तर त्या लगेच करून टाका, कारण आयुष्याचा काहीच नेम नाही. आमच्या आईने इंडस्ट्रीमध्ये 50हून अधिक वर्ष काम केलं. नाटक, सिनेमे आणि आता मालिका या सगळ्याच माध्यमांमध्ये ती मनापासून काम करत होती. ती ज्या ज्या माध्यमांमध्ये काम करायची त्या सगळ्या वर्षांचे पुरस्कार घरात असायचे. तिच्या पोटी जन्माला येणं हे माझ्यासाठी अहोभाग्यच असं मी समजते, असं यावेळी तेजस्विनी म्हणाली. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये त्या पूर्ण आजी हे पात्र साकारत होत्या. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. तर आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने सुद्धा सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. मायलेकीपेक्षा एकमेकींच्या खास मैत्रिणी जास्त होत्या हे अनेकदा त्यांच्या केमिस्ट्रीमधून पाहायला मिळाले. तुम्हाला ज्योती चांदेकर यांची सर्वात जास्त आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.